नीटच्या संदर्भामध्ये गेली 2-3 वर्षापासून सरकारचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नाही आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि ज्याच्यावर देश उभा राहणार आहे त्या तरुणांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेली हेळसांड ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे। आमचे नेते राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, सोनियाजी गांधी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकरी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे। इतर पक्षाचे आमचे उद्धवजी ठाकरे असतील याही सर्वांनी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि देशातील अतिविद्वान माणसांनी, मग कला क्षेत्रातील असतील त्याच्यात रितेश देशमुख पण आहे, त्याच्यात त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। केजरीवाल त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। देशातली एक समविचाराची माणसं सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। एक जगामध्ये देशामध्ये एक संक्रमण सुरू झालेलं आहे। भारतीय जनता पक्ष त्याची पॉलिसी ही उद्याच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं अत्यंत घातक वळणावर गेलेली आहे। या संपूर्ण लोकांनी देशामध्ये एक चळवळ उभी राहिलेली आहे आणि सर्वांना, मीडियाला पण या मोठा त्रास होतोय। पण या मीडियाला उद्याच्या या पिरियडमध्ये एक अत्यंत स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे भूमिका बजवावी लागणार आहे, कारण तुमच्या माध्यमातून हे सर्वांच्या भावना या जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या ही मीडियाची उद्या भूमिका राहणार आहे। म्हणून मी आपल्या मीडियाला धन्यवाद देतो की आपण अत्यंत चांगल्या प्रकारचं काम, की आमच्या भावना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हा देश उद्याच्या 2029च्या निवडणुकीमध्ये ही काँग्रेसच्या सत्तेच्या दृष्टीनं वाटचाल सुरू झालेली आहे। कारण भारतीय जनता पक्षाला एक धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेऊन टाकायचा, बाजूला व्हायचं, धर्मेंद्र प्रधानाला वाचवण्यासाठी संपूर्ण देश वेठीस धरलेला आहे। तिथं अनेक आमचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना लाठ्या मारल्या जातात। आमचे राहुलजी गांधी त्यांना भेटायला गेले पंतप्रधानांना, तर पंतप्रधानांनी त्यांनी घरात घेऊन त्यांना चहा पाणी देऊन त्यांचं आदरातिथ्य करायला पाहिजे होतं, तर पंतप्रधानांनी पोलीस लावून राहुल गांधीला उचलण्याचा प्रयत्न केला। त्यांना दुखापत झालेली आहे, रक्त निघालं। इतक्या वाईट पद्धतीचं सरकार जर या देशामध्ये असेल आणि नेते मंडळीला, आमच्या विरोधी पक्ष नेत्यावर जर हल्ला करत असाल तर जनतेच्या बाबतीमध्ये आपण काय कराल, अशा प्रकारच्या तीव्र भावना या भारत देशामध्ये झालेल्या आहेत। आणि या ज्या मोदी सरकारचं जे काम चाललंय ते अति वाईट हुकुमी स्वरूपाचं काम चाललेलं आहे, ते जनतेला न पटणारा विषय आहे। म्हणून आम्ही मावळ तालुका काँग्रेस कमिटी असेल, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सेक्रेटरी म्हणून या सर्वांचा या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि आमच्या विद्यार्थी बांधवांना त्यांच्या लढ्यासाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता कोण बोलते? नमस्कार, मी वनिताताई सोमनाथ देशकर, मावळ तालुका काँग्रेस समन्वय। आज आम्ही मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी तसेच प्रियंकाजी गांधी यांच्यावर जो लाठी हल्ला करण्यात आला त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मावळ तालुका काँग्रेस कमिटी आम्ही येथे जमलेलो आहोत। तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटी आम्ही येथे सर्व आज जमलेलो आहोत। आज राहुलजी गांधींवर आमचे नेते यांच्यावर हल्ला होतो, तर आम आदमीची काय खैर आहे? या हुकुमशाही सरकारला सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज जर उतरवायचा असेल आणि विद्यार्थ्यांना आज आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही येथे जमलेलो आहोत। आज जे देशाचे भविष्य आहेत अशा तरुणाईवर जर लाठी हल्ला होत असेल तर या हुकुमशाही सरकारचं करायचं काय? धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण व्यवस्था अतिशय घाणेरडी करून ठेवलेली आहे। या धर्मेंद्र प्रधानचा लवकरात लवकर त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची सर्वांची भावना आहे। आणि जर राजकारणात अपयश येत असेल तर लवकरात लवकर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। हीच आपली लोकशाही आहे। सांविधानिक पद्धतीने सर्व आंदोलन चालू असतानाही जर त्यांच्यावर लाठी हल्ला होत असेल तर ही लोकशाही म्हणली जात नाही, ही फक्त हिटलरशाही आहे। परंतु सत्तेचा माज अशी ही हिटलरशाही यांची चालू आहे। शेवटी हिटलरला सुद्धा आत्महत्या करावी लागली तर ह्या सरकारने सुद्धा आत्महत्याच केली पाहिजे असं मला वाटतं। आणि याचा तीव्र निषेध आम्ही सर्व माझा मावळ तालुका काँग्रेस महिला तसेच मावळ तालुका युवक काँग्रेस यांच्या वतीने करत आहोत।
नमस्कार, मी विशाल सतीशराव वाळून. काल रोजी अतिशय देशाला कलंक लागणारी दुर्दैवी घटना या देशामध्ये घडलेली. प्रथमच विरोधी पक्ष नेत्याला मारहाण करण्यात आली, त्याला उचलून पोलिसांनी तुरुंगात डांबण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः मी तालुका काँग्रेसच्या वतीने या गोष्टीचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. त्याच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचं काम पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे. ते पोलीस प्रशासन होते का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते, हा देखील प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पडताना दिसतो. आज RSSचे कार्यकर्ते कायदा आणि व्यवस्था हातात घेण्याचं काम करतात. ते गांडक्यांनी तरुणांना, मुलींना, विद्यार्थिनींना मारण्याचं काम हे जे पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, याचं त्यांना भविष्यामध्ये त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आज मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही देशाचे पंतप्रधान तसेच गृहमंत्री त्याचबरोबर देशाचे शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सत्सद विवेक बुद्धी त्यांची जागरूक ठेवून स्वतः एक जाण्याची नाही मनाची लाज त्यांनी ठेवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आम्ही एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो. देशामध्ये जी परिस्थिती तयार झालेली आहे, अतिशय हुकुमशाही परिस्थिती देशामध्ये तयार झालेली आहे, त्याचं समर्थन, लंगडं समर्थन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे जे यांचे स्वयंसेवक आहेत, ज्यांचे कार्यकर्ते आहेत, ते आपल्याला करताना दिसतात. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष मिळून विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचं काम करते. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आपल्याला देशामध्ये बघताना दिसते. जातीय तेढ देशामध्ये वाढत चालला आहे. ह्या परिस्थितीमध्ये देशातील तरुणांनी, देशातील महिलांनी, सर्व घटकातील लोकांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, यांना विरोध करण्याची गरज आहे. तालुका काँग्रेसच्या वतीनं मी या गोष्टीला जाहीरपणे पुनश्च एकदा निषेध व्यक्त करतो व माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तू बोल नाही गेल्या 2 महिन्यापासून नेट परीक्षेसंदर्भामध्ये जो काय सावळा गोंधळ या देश पातळीमध्ये चाललेला आहे, त्याच्या निषेधार्थ आज मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज पत्र दाखल केले आहे, आमचे निवेदन दाखल केलेले आहे. त्या काळात निवेदन देण्यासाठी आमच्या समेत उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप शेट्टी धमाले, महिला समन्वयक वनिताताई देसकर, माजी महिला अध्यक्षा प्रतिभाताई हिरे, तळेगाव शहर अध्यक्ष विशाल वाळून, ज्येष्ठ नेते अनिशबाई तांबोळी, त्याचबरोबर युवक अध्यक्ष संदीप सातकर, किरण मोकाशी, महिला भगिनी मध्यताई आणि सर्व जे काय प्रमुख आहेत. एवढा जोरदार पाऊस असला तरी आम्ही आज या ठिकाणी या जे देशात चाललेली परिस्थिती आहे याचा निषेध म्हणून आणि जी घटना चालली आहे त्या घटनेला, त्या सरकारला विरोध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. जे लोक विद्यार्थी आंदोलन करतात ते कुठल्या पक्षाचे नाही आहे, कुठल्या धर्माचं किंवा असं काही नाही आहे. जी देशामध्ये जी अराजकता चाललेली आहे, आज विद्यार्थी नेट परीक्षेसंदर्भात जे काय गोंधळ चालला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या होतात, गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं येते आणि अशा मुलांना हे केंद्र सरकार जर एखाद्या देशद्रोहासारखी वागणूक देते, त्यांना हाणामारी करते, तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेते आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आहेत, ते या गोरगरिबांसाठी त्यांना विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी गेले, त्यांच्यावरती देखील हल्ला केला. मग आज ही लोकशाही तळागाळाला पोहोचली. यांचं एक हुकुमशाही पद्धती चालली आहे की आमदार खासदार फोडा, सत्ता आणि बुवा, आणि या जसं इंग्रजांच्या काळामध्ये होतं त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती भाजप RSS माइंडचे लोक या ठिकाणी करत आहेत. यामुळं सर्व जाती धर्मातील लोकांच्यावरती देखील एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली, एक असंतोष निर्माण झालेला आहे. आणि या सर्व गोष्टीचा आज आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने निषेध करतो. आणि उद्याचा जो आम्ही याचा पाठिंबा आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांनाही पाठिंबा देतो. उद्या महाराष्ट्र बंद ते ठेवलेला आहे. तर मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने वंचित महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देत आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप भूपत सातकर, मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष. आज जे
जी कालची घटना आहे माननीय राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते यांची जी उचलबांगडी केलेली आहे, मी त्याचा आणि मावळ तालुका काँग्रेस आयतर्फे तीव्रपणे निषेध व्यक्त करत आहे. त्या बाबतीत आज जे BJP सरकार आहे त्यांनी जे चालवलेलं आहे एवढं करप्शन आज देशामध्ये झालेलं आहे. साधं सिंपल एखादा डॉक्युमेंट्स काढायचं म्हणलं तरी तिथून सर्व गोष्टीला आज पैसा मोजावा लागतो. गोरगरिबांची कामं रखडलेली आहे आणि जे करप्शनला आहे टॉप लेवलला ते गृह खातं आहे पूर्ण देशामध्ये. आणि त्याच्यामुळं जे काही त्यांची जी कृती आहे आज कळत नाही आहे की भारत देशामध्ये चाललं आहे काय. एक माणूस मोठा आहे, एक शिक्षण मंत्री मोठा आहे की देश मोठा आहे, हा मोठा गहन प्रश्न आज तरुणांपुढे उभा राहिलेला आहे आणि या देशापुढे उभा राहिला आहे. त्यांची जी कृती आहे सरकारी यंत्रणेचा एवढा मिसयूज केलेला आहे. आज सुप्रीम कोर्टला पॉवर आहे सो मोठं ॲक्शन घ्यायची कॅबिनेट मिनिस्टरच्या पुढं, पण सुप्रीम कोर्ट पण काही करत नाही आहे. आज राहुल गांधीजींना संसदेमध्ये ह्या मुलांचा विषय मांडायचा होता तर ते सभापती काय म्हणतात, ते आम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे नक्की देश कोण चालवते, लोकशाही आहे की हुकुमशाही आहे, हा मोठा गहन प्रश्न आज आपल्या संपूर्ण देशापुढे आहे. तरी माझी सर्व जेवढे काही अंधभक्त असतील त्यांनी न्यूज बघावे. आज महिलांवर, तरुणांवर, ज्येष्ठांवर अमानुषपणे काल प्राणघातक हल्ला झालेला आहे. आदरणीय देशाचे भविष्य त्यांचंही काल त्यांना जखम झाली आहे, नाकातून रक्त निघालेलं आहे. पण म्हणजे कोणत्या थराला जाऊन ते पोचलेलं आहे आज. म्हणजे उद्या काय होईल या देशामध्ये, जसं नेपाळमध्ये झाले तसे ते राज्यक्रांती व्हायला बसलेली आहे. पण त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा जीव जाणार आहे, कोणत्या ऑफिसरचा जीव जाणार नाही आहे, ऑफिसरच्या मुलांचा जीव जाणार नाही आहे. त्यामुळं माझी आणि मावळ तालुक्यामध्ये आम्ही जे आज एकवटलो आहोत त्यांच्या कालच्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. आणि इथून पुढं सर्वांनी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तसा मी आज भारतातल्या प्रत्येक तरुणाला सांगेन, सगळ्यांनी एकत्र या संघर्षाविरुद्ध लढा उभा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आज या ठिकाणी जी दिल्लीमध्ये ही परिस्थिती झालेली आहे, देशामध्ये अहंकार माजला आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे. म्हणून आज जनता हा विचार करते की नक्की आमच्या मुलांचं भविष्य काय. मग आता मुलंच आलेली आहेत आता रस्त्यावरती आणि तेच त्यांना धडा शिकवणार. BJP सरकारने जे काय हे चालवले ते योग्य नाही आहे. त्यांची ही म्हणजे मुलांना जो काही त्रास देण्याची जी परिस्थिती त्यांनी तयार केलेली आहे ते बरोबर नाही आहे. तो प्रत्येक क्षेत्रातला माणूस त्या दिल्लीमध्ये येऊन त्यांच्याशी लढा देतो काय. आणि त्याच्यातही जी काय मुलांना जो त्रास झाला आहे, आज परवाच्या दिवशी कालच एक मुलगी त्याच्यामध्ये घायल होऊन मेली. त्याच्यात काही मुलांना लाठीला खिळे लावून त्यांना मारले गेलेले, काहींना फेकले, असं उचलून फेकलेले. म्हणजे ही परिस्थिती पोलिसांची नाही, हे BJP सरकारची आहे. हे त्यांनी स्वतः सगळं त्यांनी हे केलेले, सगळं त्यांनी घडून आणलेले. आणि आता ही संघटना त्यांची आता सगळ्या क्षेत्रातून पूर्ण देशातून लोक त्यांच्या आता काय विरोधात राहणार तर आहेच आहे. पण आता जे काय आता त्यांचं सरकार आहे तर ती आम्हाला हे मान्य नाही आणि हे सरकार आता नको आहे. आता बस खूप झाले त्यांचं अत्याचार भरपूर झाले. मुलांवरती अत्याचार करताय तुम्ही पोलीस लाट्या करून काय. अजून काय काय तुम्ही हे करणार. आता जनता ग बसणार नाही, जनताच त्यांना धडा शिकवणार. एवढं बोलून मी सांगतो. शेवटचं उद्याचं सांगतो की उद्या या भारतरत्न स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे उद्या देशव्यापी एक आंदोलन उभं करतायत. त्याने आमच्या मावळ काँग्रेस कमिटीच्या वतीनं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं
त्यांच्या आंदोलनाला आम्ही शुभेच्छा देतो, पाठिंबा देतो. उद्या महाराष्ट्र बंदचं आवाहन करतो. महाराष्ट्र बंदच्या आव्हानात आम्ही उद्या सामील होणार आहोत. सगळे सामील, आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे लोक सामील होणार. नरेंद्र मोदी हाय हाय मोदी हाय हाय, नरेंद्र मोदी हाय हाय, BJP सरकार नाही. ओके, थँक्यू.